हेलो एवरीबॉडी, वेलकम ऑल ऑफ यू ऑन द चैनल वेदांत महाराष्ट्र एमएसटी सीटी जेई के ऊपर। मैं आप सभी का स्वागत करता हूं। मेरा नाम है ओम हरि जाधव और मैं आपका ओम भैया। आज के इस सेशन के अंदर हम देखने वाले हैं क्लास 12th केमिस्ट्री के बारे में। यस, आप सभी ने क्लास 11th के एग्जाम्स दे दिए हैं, रिजल्ट लग गया होगा, है ना? नहीं तो 1 तारीख को लगेगा, 1 मई को लगेगा और उसके बाद आपकी शुरुआत होगी क्लास 12 के लिए। कुछ टॉपिक्स आपने क्लास 12 के पढ़ भी लिए होंगे और अब एक जो आने वाला साल है उस साल के अंदर आपको बहुत सारी चीजें मैनेज करनी है। क्या क्या मैनेज करना है? बोर्ड को मैनेज करना है, जेई को मैनेज करना है, एमएसटीसीटी को मैनेज करना है और साथ साथ जो पीसीबी वाले बच्चों हैं उनको नीट एग्जाम भी देनी है। बट अगर मैं बात करता हूं महाराष्ट्र के इस चैनल के अंदर जितना भी ऑडियंस हमारा है वो ज्यादा डील करता है एमएसटीसीटी एंड बोर्ड्स के लिए, साथ साथ जेई के लिए। तो इन तीनों को हम कैसे कंबाइंड स्वरूप में अभ्यास कर सकते हैं ये आज हम बताने वाले हैं। और उनमें से ही सबसे इंपॉर्टेंट हमारा क्या ट्रेंड रहता है एमएसटीसीटी एंड बोर्ड के लिए, केमिस्ट्री के लिए, वो आज हम देखने वाले हैं। क्यों? कारण आपण बघतो कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला त्याचा आराखडा समजून घेणं सगळ्यात महत्वाचं असतंय आणि म्हणून तोच आराखडा आपण समजून घेणार आहोत की गेल्या 4 वर्षाचा ट्रेंड काय फॉलो होतोय आणि अगदी त्याच ट्रेंडनुसार आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा पेपर येत असतो। बरोबर आहे? बघा, तोच ट्रेंड या वर्षी सुद्धा फॉलो झाला होता आणि आम्ही अगदी जसा पेपर सांगितला तसाच बोर्डाचा पेपर आला होता। येस, जवळपास 80% प्रश्न जसे सांगितले तसेच आले होते आणि ते सुद्धा मी सकाळी 5:30 वाजता सेशन घेतलं होतं आणि सकाळी 5:30च्या सेशन मध्ये सांगितलं होतं की हे प्रश्न तुम्हाला आज परीक्षेमध्ये दिसतील आणि अगदी त्याच प्रकारामध्ये पेपरमध्ये प्रश्न विद्यार्थ्यांच्या आले होते। बघा, एमएसटीसीटी त्याच्या वेळेला आपण विचार करतो, आम्ही एमएसटीसीटी मध्ये सुद्धा सांगितलं होतं या टॉपिक मध्ये इथून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि अगदी तसेच प्रश्न प्रत्येक शिफ्ट मध्ये विचारले सुद्धा गेलेले आहेत आणि म्हणून ट्रेंड अनालिसिस खूप खूप आणि खूप महत्वाचं आहे जे आपण आता बघणार आहोत। बघा, केमिस्ट्री एचएससी बोर्ड 2026 आणि एमएसटीसीटी 2026 साठी हे केमिस्ट्रीचा ट्रेंड अनालिसिस आणि स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी खूप महत्वाची, ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। बघा, सर्वात महत्वाचं आहे आपली जी थेरी एक्झाम आहे एचएससी बोर्डाची, ती किती मार्काचा पेपर आहे बेटा? तो आपल्याकडे आहे 100 मार्काचा पेपर। म्हणजे थेरीचा पेपर जो तुम्हाला बोर्डाचा लिहायचा आहे 70 मार्काचा आणि तुमच्याकडे प्रॅक्टिकलचे मार्क असणार आहेत 30 मार्क। बघा, आता हे 70 मार्क आपल्या हातात आहेत आणि हे 30 मार्क तुम्ही म्हणता कोणाच्या हातात आहेत? ते पण आपल्याच हातात आहेत। वर्षभर आपण त्या शिक्षकांशी कसं वागतो, कसं बोलतो, त्यांचा कसा रिस्पेक्ट करतो, किती प्रॅक्टिकल्स अटेंड करतो, प्रॅक्टिकल नोटबुक किती लिहितो, जर्नल्स किती लिहितो, या सगळ्या गोष्टींवर ह्या गोष्टी अवलंबून आहेत। त्याच्यामुळे आपलं वर्षभराचं वर्तन हे खूप छान ठेवायचे जेणेकरून या 30 पैकी किमान तुम्हाला 28 ते 29 मार्क पडतील आणि जर खूपच एक्सलंट तुमचं वर्तणूक असेल तर 30 पैकी 30 सुद्धा पडतात। लक्षात ठेवा, हे मार्क पूर्णतः तुमच्या असं म्हणता येणार नाही पण मी म्हणतो वर्तणुकीवर डिपेंड असतात। बघा, टोटल मार्क किती होतात? 100 मार्क होतात। जर तुम्ही खूप हुशार असाल, चांगले असाल तर तुम्हाला ते पूर्णपणे मार्क सुद्धा भेटतात आणि सगळ्यात महत्वाची हे 30 मार्क आपल्याला आउट ऑफ घेता येतात। आता मी म्हणेन आउट ऑफ का घेता येतात? कारण 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 तुम्हाला ऑल मध्ये क्वेश्चन्स दिलेले असतात आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता। बघा, आता सेक्शन ए असतं, आपल्या पूर्ण पेपरमध्ये 4 सेक्शन असतात। किती सेक्शन असतात? 4, ए बी सी डी। फर्स्ट जे सेक्शन असतं त्याच्यामध्ये असतात आपल्याकडे 10 एमसीक्यू। किती असतात? 10 एमसीक्यू असतात 10 मार्कासाठी आणि तुमच्याकडं एक लाईन मध्ये म्हणजे यानी की 1 सेंटेन्स मध्ये प्रश्न लिहायचे 8 प्रश्न असतात आणि त्याला मार्क असतात 8। म्हणजे टोटल एका मार्काचे प्रश्न तुमच्यासाठी 18 येणार आहेत। किती येणार आहेत बेटा? 18। 10 एमसीक्यू म्हणजे त्याला काय म्हणतात? मल्टिपल चॉईस क्वेश्चन 10 येतात आणि 8 काय येतात? व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन, म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा एका शब्दामध्ये तर लिहित नाही आपण, त्याला एका वाक्यामध्ये लिहितो। बरोबर आहे? बघा, हे किती येतात? 8 क्वेश्चन येतात। सेक्शन बी येतं जे येतं 2 मार्काला आणि या 2 मार्कामध्ये किमान तुम्हाला 3 ते 4 पॉइंट लिहावे लागतात। बघा, ते किती येतात क्वेश्चन? ते 8 क्वेश्चन येतात, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला। टोटल 16 मार्काचं सेक्शन बी तुम्हाला विचारलं जातं। सेक्शन 3 असतं, 8 क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये
आणि प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्काचा असतो. किती मार्काचा असतो? 3 मार्काचा असतो. आता मी ट्रेंड अनालिसिस मध्ये तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की सेक्शन ए मध्ये कोणत्या टॉपिकचे जास्त क्वेश्चन येतात, सेक्शन बी मध्ये कुठल्या टॉपिकचे येतात आणि सेक्शन सी मध्ये कोणत्या टॉपिकचे येतात. बरोबर आहे. बघा, सेक्शन डी असतं 4 मार्काचं. 4 मार्काचा एक क्वेश्चन असतो आणि हे 3 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? 3 प्रश्न 12 मार्कासाठी विचारले जातात. बरोबर आहे. 4 मार्काचा एक प्रश्न, 3 प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला 12 मार्क असतात त्याला. बघा, आता आपण टॉपिक वाईज डील करूया की आता आपल्याला एक एक जो टॉपिक आहे तो किती मार्काला विचारला जाणार आहे आणि ऑर सहित तो किती मार्काला विचारला जातो. बघा, पहिला टॉपिक आहे सॉलिड स्टेट, फिजिकल केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. 3 मार्कासाठी विचारला जातो. बरोबर आहे. आणि मार्क्स विथ ऑप्शन किती मार्काचा असतो? 5 मार्काचा असतो. बघा, आपल्याला एक लक्षात येतं सर फक्त 3 मार्काचा प्रश्न आहे. बरोबर आहे. पण बोर्डामध्ये कमी मार्काचा आहे म्हणजे आपण हे दुसरे टॉपिक्स खूप छान करू शकतो. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही एमएसटीसीटीचा विचार केला तर याच्यामधून 3 प्रश्न विचारले जातात. अरे बापरे, बाकीच्यांमधून 2-2 प्रश्न जरी विचारले जात असतील, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकचा प्रश्न आहे ते, है ना. तर फिजिकल जर तुम्हाला चांगलं करायचं असेल, जरी फिजिकलला तुमच्या बोर्डामध्ये कमी मार्क असतील तरी एमएसटीसीटी मध्ये मात्र त्याला भरपूर मार्क आहेत. कारण एमएसटीसीटीचा जवळपास 50 ते 60% पेपर हा फक्त आणि फक्त फिजिकल केमिस्ट्री मधून येतो. त्याच्यामुळे खूप लक्ष द्यायचं याच्यावर. बघा, सोल्युशन हा 4 मार्काला आहे. विथ ऑप्शन आपल्याकडे 6 मार्काला येतो. एमएसटीसीटी ला सुद्धा इथे किती प्रश्न येतात बघा, मी सोबतच लिहितोय. हा नंतर पण मी तुम्हाला समजून सांगणारच आहे, पण इथे सोबत सोबत लिहून जातो. 3 प्रश्न इथे एमएसटीसीटी ला येतात. आयनिक इक्विलिब्रिया 4 मार्काला आहे. ऑप्शन सहित 6 मार्काला विचारले जातात. एमएसटीसीटी मध्ये 3 प्रश्न येतात. केमिकल थर्मोडायनामिक्स मोठा टॉपिक आहे. 6 मार्काला विचारला जातो आणि ऑप्शन सहित 8 मार्काला विचारला जातो. तर सीईटी मध्ये किती प्रश्न विचारतात? 3 प्रश्न सीईटी मध्ये विचारतात. बघा, 3-3-3 प्रत्येक शिफ्ट मध्ये 3-3 प्रश्न विचारले जातात. नंतर काय आहे? इलेक्ट्रोकेमिस्ट्री 5 मार्काचा टॉपिक आहे. ऑप्शन सोबत 7 मार्काला विचारला जातो आणि आपल्या सीईटी मध्ये सुद्धा 3 प्रश्न येतात. नंतर केमिकल कायनेटिक्स आहे, 4 मार्काचा टॉपिक आहे. एमएसटीसीटी मध्ये 3 क्वेश्चन विचारले जातात आणि ऑप्शन सोबत 6 मार्काचा आहे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 पी ब्लॉक एलिमेंट्स. कोणता? पी ब्लॉक एलिमेंट्स सगळ्यात मोठा टॉपिक आहे. पी ब्लॉक एलिमेंट 6 मार्कासाठी विचारला जातो आणि ऑप्शन सहित 8 मार्काला विचारला जातो. आता तुम्ही म्हणताल सर याच्यामध्ये एमएसटीसीटी ला किमान 4 प्रश्न विचारले जात असतील. मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न विचारले जातात? एमएसटीसीटी मध्ये 2 प्रश्न विचारले जातात. बघा, त्यानंतर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स 6 मार्काला विदाउट ऑप्शन आणि 8 मार्काला ऑप्शन सहित विचारला जातो. तुम्ही म्हणता सर हा सुद्धा मोठा टॉपिक आहे. एमएसटीसीटी मध्ये किती प्रश्न विचारले जातात? 2 प्रश्न इथून विचारले जातात. किती प्रश्न विचारले जातात? 2 प्रश्न विचारले जातात. मग तुम्ही म्हणता सर बोर्डाचा अभ्यास करणं स्ट्रॅटेजिकली आणि सीईटीचा अभ्यास करणं स्ट्रॅटेजिकली थोडस वेगळं आहे, पण सिलेबस एकच आहे. जर तुम्ही बोर्डासाठी एकदम धूमधडाक्यात तयारी करता, सीट तुम्ही फिंगर टिप्स वर काढू शकता. लक्षात ठेवा. का? कारण तुम्हाला अजून जे थेरॉटिकल मोठे मोठे टॉपिक्स आहेत ते तुमच्याकडून कमी होतात. बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे कमी मार्काला विचारले जातात आणि छोटे छोटे फिजिकलचे फॉर्म्युला बेस्ड जे काही क्वेश्चन्स आहेत ते जास्त विचारले जातात. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा आहे. किती मार्काला? 5 मार्काला विचारला जातो आणि मार्क्स विथ ऑप्शन तुम्हाला 7 मार्काचा विचारला जातो. आता प्रश्न आहे सर एमएसटीसीटी ला किती मार्काचा विचारला जातो? येस, एमएसटीसीटी मध्ये किती मार्काचा विचारला जातो? एमएसटीसीटी ला हा सुद्धा 2 मार्काला विचारला जातो. बरोबर आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 5 मार्काला विचारला जातो. ऑप्शन सोबत 7 मार्काला आणि एमएसटीसीटी मध्ये 3 मार्काला प्रश्न विचारले जातात. 3 प्रश्न विचारले जातात. अल्कोहोल्स, फिनॉल, इथर 4 मार्काचा टॉपिक आहे. ऑप्शन सोबत 6 मार्काचा टॉपिक आहे आणि एमएसटीसीटी मध्ये सुद्धा 3 प्रश्न विचारले जातात. तसाच अल्डेहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हा 6 मार्काचा टॉपिक आहे बोर्ड मध्ये. ऑप्शन सोबत 8 मार्काचा आणि सगळ्यात जास्त एमएसटीसीटी मध्ये 4 प्रश्न विचारले जातात. इथून किती प्रश्न विचारले जातात? 4 प्रश्न इथून विचारले जातात. बरोबर आहे. बघा, नंतर अमाइन्स आहे, 3 मार्काचा आहे परंतु ऑप्शन सहित 4 मार्काचा आहे
आणि बोर्डामध्ये इथून 2 प्रश्न विचारले जातात. तसाच बायोमॉलिक्युल्स 3 मार्काचा आहे, ऑप्शन सोबत 4 मार्काचा आहे. एमएसटीसीटी मध्ये 2 प्रश्न विचारले जातात. इंट्रोडक्शन टू पॉलिमर 3 मार्काचा आहे, 4 मार्काचा ऑप्शन सोबत आहे. आणि एमएसटीसीटी मध्ये कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न इथून विचारले जातात, पण प्रोबॅबिलिटी 1 ची आहे. ग्रीन केमिस्ट्री 3 मार्काचा प्रश्न आहे, 3 मार्काचा टॉपिक आहे, 4 मार्काचा विथ ऑप्शन विचारला जातो आणि प्रोबॅबिली 1 क्वेश्चन तुमचा एमएसटीसीटी मध्ये इथून येतो. बरोबर आहे. आता या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत, है ना. इथे प्रोबॅबिलिटी कधी 1 येते, कधी 2 येतो. आता बघा, आता पूर्ण आपण ट्रेंड अनालिसिस घेऊया या गोष्टीचं. लास्ट 4 इयर्स ट्रेंड अनालिसिस, लास्ट 4 वर्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते हे आता आपण बघणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एमसीक्यू ची जर तुम्हाला तयारी करायची आहे तर तुम्ही फिजिकलला जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे की इनऑर्गॅनिकला दिला पाहिजे की ऑर्गॅनिकला दिला पाहिजे. बघा लक्षात घ्या, हे फिजिकल केमिस्ट्रीचे पोर्शन आहेत. सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनेमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्स. बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, काय सर 2022 मध्ये प्रत्येक टॉपिक मधून एक प्रश्न विचारले जात होता, नंतर 2023 मध्ये कमी करण्यात आला, 2024 मध्ये अगदी त्याच प्रमाणामध्ये, 2025 मध्ये परत एक प्रश्न वाढवलेला आहे. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की फिजिकल केमिस्ट्री मधून एक प्रश्न कमीत कमी एक प्रश्न प्रत्येक टॉपिक मधून विचारला जातो. ओके. आता बघा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा विचार करूया आपण. अगदी तोच ट्रेंड फॉलो केला गेलाय, काहीही याच्यामध्ये बदल नाही. प्रत्येक वर्षी 2 टॉपिक मधूनच प्रश्न विचारले जातात, हे ना. कोणत्या तरी 2 टॉपिक मधून प्रश्न विचारले जातात. नंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा विचार करतो आपण. पहिलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपल्याकडे 2022-2023 है ना, 2022 मध्ये 2 प्रश्न विचारले गेले, 2023 मध्ये जास्त प्रश्न विचारले गेले, 2024 मध्ये जास्त विचारले गेले, 25 मध्ये कमी विचारले गेले. बरोबर आहे. म्हणजे हे थोडंसं फ्लक्च्युएटिंग ट्रेंड तुम्हाला दिसतो. आता परत आपण येऊया व्हेरी शॉर्ट क्वेश्चनवर, व्हेरी शॉर्ट क्वेश्चनवर. आता इथे आल्याच्या नंतर इथे तुम्हाला सोल्युशन मध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारलेले दिसतात. बघा आता सोल्युशन मध्ये काय विचारतात, प्रत्येक गोष्ट सोल्युशन मध्ये इथे तुम्हाला डेफिनेशन विचारले जातात, लॉज विचारले जातात. हेनरी लॉ आहे ह्याच्या येस, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज विचारले जातात किंवा शॉर्ट न्यूमेरिकल इथे प्रश्न विचारला जातो. ओके. नंतर आपण येऊया इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये व्हेरी शॉर्ट क्वेश्चन मध्ये प्रत्येक टॉपिक मधून एक प्रश्न विचारला जातो. पी ब्लॉक आहे, त्याच्यामधून एखादं स्ट्रक्चर विचारले जातो. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे, एखादं तुम्हाला काय एखादं अलॉय आहे किंवा एखादं ऍप्लिकेशन विचारलं जातं. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये EAN रूल कधी विचारला जातो किंवा एखाद्या कॉम्प्लेक्सचं किंवा एखाद्या लिगँडचं काय विचारलं जातं तर क्लासिफिकेशन विचारलं जातं. बघा नंतर काय आहे आपल्याकडे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून प्रश्न दिसेल प्रत्येक वेळेला. अल्डेहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मधून प्रश्न दिसेल, अमाइन मधून दिसेल. आणि ग्रीन केमिस्ट्री मध्ये छोट्या छोट्या किंवा पॉलिमर केमिस्ट्री मध्ये छोट्या छोट्या डेफिनेशन असतात, म्हणून तिथून सुद्धा तुम्हाला प्रश्न दिसून येतो. आता प्रश्न आहे 2 मार्काचे प्रश्न, म्हणजेच काय सेक्शन बी आहे. सेक्शन बी मध्ये एक लक्षात आला असेल, प्रत्येक वर्षी एक प्रश्न विचारला जातो. मध्यंतरी 2 विचारले जात होते, मात्र इथे आहे मार्च 2025 मध्ये प्रत्येकाच्या कमान एक प्रश्न विचारला गेलेला आहे. याच्यानंतर हेच ट्रेंड फॉलो होत आहे इनऑर्गॅनिक मध्ये. म्हणजे आपल्याकडे 1 मार्काचा व्हेरी शॉर्ट एमसीक्यू आणि हा 2 मार्काचा सुद्धा इनऑर्गॅनिक मधून प्रत्येक टॉपिक मधून एक विचारला जातो. म्हणजे तुम्हाला एमसीक्यू असो, व्हीएसक्यू असो किंवा इथे 2 मार्काचे क्वेश्चन असतो, इनऑर्गॅनिक मध्ये प्रत्येक टॉपिक मधून त्याच प्रमाणामध्ये क्वेश्चन आलेले दिसतात. बरोबर आहे. ज्यावेळेला आपण ऑर्गॅनिकचा विचार करायला लागतो, ऑर्गॅनिक मध्ये थोडंसं काय झालंय इथे, ज्या 2024 मध्ये जो ट्रेंड फॉलो नाही केला होता तो परत फॉलो केलेला तुम्हाला मार्च 2025 मध्ये दिसतोय. आता येऊ 3 मार्काच्या प्रश्नामध्ये. 3 मार्काच्या प्रश्नामध्ये आधी प्रत्येक एक टॉपिक मधून एक प्रश्न असायचा आणि अगदी तसाच आहे, एक प्रश्न एका टॉपिक मधून विचारला जातो. इथे काय विचारलं जातं, इथे न्यूमेरिकल विचारले जातात. काय विचारले जातात, फिजिकल केमिस्ट्री मध्ये न्यूमेरिकल विचारले जातात जास्त करून इथे. आता
आपल्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येऊ. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बघा इथे जवळपास दीड प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे 3 मार्कासाठी एक आणि परत 3 मार्कासाठी दोन्ही मध्ये अर्धा क्वेश्चन मिक्स करून अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जातात. 3 मार्क आणि 4 मार्क याच्यामध्ये एकाच क्वेश्चन मध्ये 2 सब क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. अगदी तोच ट्रेंड तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये दिसेल. बघा इथे पूर्णतः वेगळा 2 वर्ष ट्रेंड फॉलो केला गेला होता. याच्यानंतर प्रत्येक टॉपिक मध्ये एक प्रश्न तुम्हाला इथे विचारला गेलेला आहे आणि इथे 2 मध्ये यानी की 2 टॉपिक मध्ये एक प्रश्न विचारला गेलेला होता. ओके बघा आता याच्यानंतर ज्या वेळेला ऑप्शन सेक्शन डी चा विचार करतो, सेक्शन डी मधले 4 मार्काचा प्रश्न असतो आणि 4 मार्कासाठी तो खूप मोठा प्रश्न दिला जात नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जातात, 3 प्रश्न दिले जातात, कधी कधी 4 प्रश्न सुद्धा दिले जातात. म्हणून लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 मार्काचा असा मोठा क्वेश्चन देत नाही, 2 मार्काचा एका टॉपिक मधला देतात. त्याच्यामध्ये सुद्धा 2 डेफिनेशन लिहा, 2 गोष्टी लिहा असं तुम्हाला सांगितलं जातं. म्हणजे तो 4 मार्काचा प्रश्न आहे तो खूप मोठा प्रश्न नाहीये, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तुकडे पाडलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला जास्त रट्टा मारायची गरज नाही. तुम्ही जेवढा जास्त कॉम्पिटेटिव्ह बेसवर अभ्यास कराल तेवढी जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून बोर्डाला आणि MSTCT ला सोबत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे. बघा प्रत्येक याच्यामधून एक किंवा दीड प्रश्न विचारला जातो, अर्धा प्रश्न सुद्धा विचारला जातो. इथे तुम्हाला इनऑर्गॅनिकचा प्रश्न दिसणार नाही है ना, थोडेसे कमी प्रश्न इथं तुम्हाला इनऑर्गॅनिकचे दिसतात. आणि ऑर्गॅनिकचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला सेक्शन डी मध्ये तुम्हाला ऑर्गॅनिकचा प्रश्न खूप कमी दिसतात. बघा लक्षात ठेवा. म्हणजे सेक्शन डी मध्ये तुम्हाला एक तर इनऑर्गॅनिकचे प्रश्न किंवा फिजिकलचे प्रश्न जास्त विचारले जातात. इनऑर्गॅनिकचा इथे थोडासा पोर्शन बघा फक्त मार्च 2023 मध्ये प्रश्न विचारले गेले होते. बाकी 2022 असो, 2024 असो, 2025 असो, मिनिमम फक्त एक प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. म्हणजे इथे थोडीशी त्यांची काय होते फ्रिक्वेन्सी कमी होताना तुम्हाला आम्हाला पाहायला लक्षात येतं. बरोबर आहे. बघा आपण आता MSTCT चा ट्रेंड अनालिसिस काय आहे हे लक्षात घेऊया. आता बोर्डासाठी मार्किंग स्कीम वेगळी आहे, MSTCT साठी वेगळी आहे. MSTCT मध्ये टोटल 50 क्वेश्चन असतात आणि टोटल 50 मधून है ना 10 प्रश्न हे क्लास 11 चे असतात आणि 40 प्रश्न हे क्लास 12 चे असतात. बघा आता हे जे 10 प्रश्न आहेत ते कुठून येतात ते सुद्धा सांगतो आणि हे 40 प्रश्न कुठून येतात ते सुद्धा सांगतो. बघा सगळ्यात आधी बघूया MSTCT 11 चे 10 प्रश्न कुठून येतात. तर काही 10 टॉपिक आपल्याला लक्षात ठेवायचे. कोणते कोणते? सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री म्हणजे मोल कॉन्सेप्ट, स्ट्रक्चर ऑफ ऍटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिएक्शन, एलिमेंट ग्रुप 1 आणि 2 म्हणजे एस ब्लॉक 11, एस अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स, स्टेट्स ऑफ मॅटर, ऍब्सॉर्प्शन अँड कोलॉइड्स, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे तुमचा GOC आणि हायड्रोकार्बन. लक्षात घ्या महत्वाचं फक्त इथं जो काही स्ट्रक्चर ऑफ ऍटम नावाचा टॉपिक आहे याच्यामधून प्रत्येक वर्षी 2 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न? 2 प्रश्न. बाकी सर्व टॉपिक मधून तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. गोष्ट लक्षात ठेवायची केमिकल बॉन्डिंग मधून कधी कधी तुम्हाला 2 प्रश्न सुद्धा विचारले जातात. आणि म्हणून स्ट्रक्चर ऑफ ऍटम खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या CET नुसार. जर CET तुम्हाला चांगलं करायचं असेल तर केमिकल बॉन्डिंग आणि ऍटॉमिक स्ट्रक्चर आणि सोबत जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे 3 टॉपिक करायला विसरू नका आत्ताच. जर तो बॅकलॉग राहिला असेल तर तो आत्ताच पूर्ण करून घ्या. बघा क्लास 12 मध्ये ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला आपण बघितलंय की फिजिकल केमिस्ट्री मध्ये मार्क्स खूप कमी येतात बोर्डामध्ये. पण ज्या वेळेला तुम्ही फिजिकल केमिस्ट्री कुठे अभ्यास करता, MSTCT साठी अभ्यास करता, सगळेच्या सगळे प्रश्न फॉर्म्युला बेस येतात. कसे येतात बेटा? फॉर्म्युला बेस येतात, काही थेरॉटिकल येतात है ना, आणि खूप सोपे न्यूमेरिकल्स येतात. म्हणजे तुम्हाला जर चांगले मार्क्स आहे ना किती 3 3 3 7 93 3 12 3 18 प्रश्न हे फक्त आणि फक्त फिजिकल केमिस्ट्री 12th मधून येतात आणि तेच 4-5 क्वेश्चन 11th मधून येतात. बघा म्हणजे जवळपास तुम्हाला 23 ते 24 प्रश्न फक्त आणि फक्त फिजिकल केमिस्ट्री मधून भेटतात 50 पैकी. पुन्हा परत आपण वापस येऊया. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स 2 हा ना, आणि कधी कधी 3 पण 2च. बाकी इकडे ज्या वेळेला आपण पी ब्लॉक मधून 2 प्रश्न,
ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मधून 2 प्रश्न आणि कोऑर्डिनेशन मधून 2 प्रश्न, म्हणजे पूर्ण इनऑर्गॅनिक तुम्हाला प्रत्येक टॉपिक मधून 2-2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. परत तोच ट्रेंड फॉलो होतोय ऑर्गॅनिक साठी, पण फक्त 3 टॉपिक साठी. कोणत्या? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल इथर आणि अल्डेहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. हे जे टॉपिक आहेत, या टॉपिक मध्ये तुम्हाला 3-3 प्रश्न विचारले जातात. अल्डेहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड हा असा टॉपिक आहे, याच्यामध्ये 4 प्रश्न मॅक्झिमम विचारले जातात. त्याच्यामुळे अल्डेहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड हा मोठा टॉपिक आहे, पण याला आपण चांगलं लक्ष सुद्धा द्यायचं आहे. आणि अप्लाइड केमिस्ट्रीचा ज्यावेळेला आपण विचार करतो, 2 आणि मिनिमम 1 प्रश्न तुम्हाला इथून विचारला जाऊ शकतो. बघा, पूर्णपणे आता जर तुम्हाला एमएसटीसीटी आणि बोर्ड या दोन्हींना जर टार्गेट करायचं असेल, तर सर्वात महत्वाचं आहे तुमचं टेक्स्ट बुक है ना. टेक्स्ट बुक्सच्या लाईनवर प्रश्न येतात. आणि म्हणून आता आपण जी सुरुवात करत आहोत, बघा आता आम्ही कालच सरांनी बॅच लॉन्च केली आहे, आणि या बॅच लॉन्च मध्ये आम्ही तुम्हाला जवळपास दिवाळीच्या आधी पूर्ण सिलेबस हा आम्ही तुम्हाला शिकून टाकणार आहोत. म्हणून सोबत आमच्या लाईव्ह क्लासमध्ये रोज येत चला. लाईव्ह क्लास सोबत नोट्स बनवा, आणि नोट्स बनवत असताना टेक्स्ट बुकला रेफर करा. सोबत बोर्डाचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स करा, आणि एमएसटीसीचे क्वेश्चन सुद्धा करा. आम्ही लेक्चर मध्ये सुद्धा तुमच्याकडून करून घेऊ, आणि ही कन्सिस्टन्सी फक्त तुम्हाला ठेवायची आहे. दिवाळीपर्यंत आपण पूर्ण सिलेबस आपला संपून टाकू. त्याच्यानंतर परत आपण एमएसटीसीचे प्रिपरेशन छान प्रकारे करू. येस, त्याच्यानंतर परत आपण मार्च मध्ये एक्झाम देऊ है ना, फेब्रुवारी मार्च मध्ये एक्झाम देऊ. परत आपण एमएसटीसीची तयारी करू. पूर्ण या वर्षभराच्या कालखंडामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहेत. पण लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी ते मॅटर करते. स्वतःच्या नोट्स बनवा, आणि सगळ्यात महत्वाचं जे स्थान आहे ते आहे तुमच्या प्रॅक्टिसला. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय काहीही नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून इथंच आपण थांबूया. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कॉमेंट करा. आणि जर तुमचाही स्वप्न असेल केमिस्ट्रीमध्ये 100 पैकी 100 गुण तुम्हाला बोर्डामध्ये भेटवायचे असतील, आणि एमएसटीसी मध्ये 50 पैकी 50 जर तुम्हाला गुण भेटायचे असतील, तर कॉमेंट सेक्शन मध्ये पटापट कॉमेंट करा, येस सर, टार्गेट 100 आउट ऑफ 100 इन बोर्ड अँड टार्गेट 50 आउट ऑफ 50 इन एमएसटीसी 2026. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू, थँक्यू सो मच.